नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11वीच्या अर्थशास्त्राच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करत असताना आणि अर्थशास्त्रातील पहिल्या प्रकरणाचा आढावा घेत असताना मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण 11वीच्या अर्थशास्त्रातील पहिल्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. पहिल्या प्रकरणामध्ये आपण शास्त्र कशाला म्हणायचो, शास्त्राचे प्रकार किती आहेत आणि त्याचबरोबर अर्थशास्त्राचा अर्थ, अर्थशास्त्राच्या व्याख्या, सूक्ष्म अर्थशास्त्रातील आणि त्याचबरोबर स्थूल अर्थशास्त्रातील काही मूलभूत अशा स्वरूपाच्या संकल्पना आपण अभ्यासणार आहोत. सूक्ष्म अर्थशास्त्रातील काही मूलभूत आर्थिक संकल्पनांमध्ये आपण प्रामुख्यानं गरजा, वस्तू व सेवा, उपयोगिता, मूल्य, संपत्ती, वैयक्तिक उत्पन्न, वैयक्तिक व्ययशक्य उत्पन्न, त्याचबरोबर उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग या आर्थिक क्रियांचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. तर स्थूल अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पनांमध्ये आपण प्रामुख्यानं राष्ट्रीय उत्पन्न, समग्र बचत, समग्र गुंतवणूक, व्यापार चक्र, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या मूलभूत संकल्पनांचा आढावा या प्रकरणामध्ये आपण घेणार आहोत. तर मित्रांनो, 18व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत अर्थशास्त्राला स्वतंत्र शास्त्राचा दर्जा हा प्राप्त झालेला नव्हता. अर्थशास्त्र हा राज्यशास्त्राचाच एक भाग समजला जात होता आणि त्यामुळेच त्याला पॉलिटिकल इकॉनॉमी असं म्हटलं जायचं, म्हणजेच राजकीय अर्थशास्त्र असं त्याला संबोधलं जायचं. परंतु 1776 मध्ये ॲडम स्मिथ यांनी द वेल्थ ऑफ नेशन्स नावाचा ग्रंथ लिहिला. अर्थात त्याला आपण मराठीमध्ये राष्ट्राची संपत्ती असं म्हणू शकतो. आणि या ग्रंथामध्ये त्यांनी अर्थशास्त्राचं जे विश्लेषण केलं, अर्थशास्त्राची जी व्याख्या विषद केली, अर्थशास्त्राचे जे स्वरूप विषद केलं, तेव्हापासून अर्थशास्त्राला एक स्वतंत्र शास्त्राचा दर्जा हा प्राप्त झालेला आहे. तर अर्थशास्त्राला स्वतंत्र शास्त्राचा दर्जा प्राप्त करून देणारे ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक असं संबोधलं जातं. तर अशा पद्धतीनं अर्थशास्त्राला 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये स्वतंत्र शास्त्राचा दर्जा मिळालेला आहे. आणि त्यामुळं शास्त्र नेमकं कशाला म्हणायचं, शास्त्राचे काय प्रकार आहेत याच्या संदर्भामध्ये चर्चा होणं हे क्रमप्राप्त होतं. आणि त्यामुळं प्रथमतः आपण शास्त्र कशाला म्हणायचं हे जाणून घेऊया आणि त्यानंतर शास्त्राच्या प्रकारावरती सुद्धा आपण भाष्य करूया. बघा, ज्ञात माहितीची पद्धतशीर मांडणी म्हणजे शास्त्र होय. तर शास्त्रामध्ये काय केलं जातं, जी ज्ञात माहिती आहे त्या ज्ञात माहितीचं संकलन केलं जातं, त्याची सुसंगत अशा स्वरूपामध्ये मांडणी केली जाते, त्याचं विश्लेषण केलं जातं. त्यासाठी निरीक्षण, प्रयोग, अनुमान या पद्धतीचा अवलंब केला जातो आणि त्यावर आधारित
सिद्धांताची मांडणी केली जाते. तर अशा पद्धतीनं शास्त्रामध्ये सिद्धांताची निर्मिती होत असते. म्हणजे ज्ञानाची पद्धतशीर मांडणी त्या ठिकाणी शास्त्रामध्ये होत असते. या शास्त्राचे दोन प्रकार सांगितले जातात. एक म्हणजे नैसर्गिक शास्त्र आणि दुसरं सामाजिक शास्त्र. आता नैसर्गिक शास्त्र कशाला म्हणायचं, तर ज्या शास्त्रातील नियमांना वैश्विक मान्यता असते आणि त्या शास्त्रातील नियमांची प्रयोगशाळेमध्ये पडताळणी करता येते, त्या शास्त्राला नैसर्गिक शास्त्र असं म्हटलं जातं. नैसर्गिक शास्त्राचं वैशिष्ट्य म्हणजे की या शास्त्रामधले सिद्धांत हे निरीक्षण, प्रयोग, अनुमान यावरती आधारित असतात आणि त्यामुळं ते तंतोतंत खरे ठरत असतात. आता बघा, याच्या संदर्भामध्ये आपल्याला H2O चं उदाहरण देता येईल. बघा, हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू यांचा संयोग झालं की पाण्याची निर्मिती होते. H2O बरोबर पाणी, हे मी केलं तरी पाणी होतं आणि तुम्ही केलं तरीही ते पाणीच होतं. याचा पडताळा आपल्याला प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करून पाहता येतो. म्हणून H2O बरोबर पाणी हे समीकरण त्या ठिकाणी तयार होतं. तर अशा पद्धतीनं या शास्त्रातील नियम हे तंतोतंत खरे ठरतात. आता या शास्त्राची काही उदाहरणं द्यायची झाली तर आपल्याला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, पर्यावरणशास्त्र, भूगर्भशास्त्र, धातुशास्त्र अशा असंख्य शास्त्रांची उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी देता येतील. आता बघा, शास्त्राचा दुसरा प्रकार म्हणजे सामाजिक शास्त्र. ज्या शास्त्रामध्ये मानवी वर्तणुकीचा किंवा व्यवहाराचा अभ्यास केला जातो त्याला सामाजिक शास्त्र असं म्हटलं जातं. आता या शास्त्रातील नियमांची बंदिस्त प्रयोगशाळेमध्ये पडताळणी करता येत नाही, कारण या शास्त्राला 4 भिंतीची बंदिस्त अशी प्रयोगशाळा नसते. सबंध जग हे या शास्त्राची प्रयोगशाळा असते आणि त्यामुळं या शास्त्राच्या नियमांची बंदिस्त प्रयोगशाळेमध्ये पडताळणी करता येत नाही. नैसर्गिक शास्त्राचे नियम जसं तंतोतंत खरे ठरतात तसं सामाजिक शास्त्राचे नियम हे तंतोतंत खरे ठरत नाहीत. ते संभवात्मक अशा स्वरूपाचे असतात. आता बघा, वस्तूची किंमत घटली की मागणीमध्ये वाढ होते असा मागणीचा सिद्धांत सांगतो, परंतु 20% किंमत घटली की मागणीमध्ये किती टक्क्यानं वाढ होईल याचं उत्तर आपल्याला मागणीच्या सिद्धांतामध्ये सापडत नाही. पण किंमत कमी झाली की मागणी वाढते अशा स्वरूपाचा साधारण नियम आपल्याला मागणीच्या सिद्धांतामध्ये पाहता येतो. तर संभवात्मक अशा स्वरूपाची विधानं सामाजिक शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नैसर्गिक शास्त्राप्रमाणे तंतोतंत या शास्त्रातील नियम हे खरे ठरू शकत नाहीत. आता बघा, सामाजिक शास्त्राचे आपल्याला असंख्य उदाहरणं देता येतील. अर्थशास्त्र आहे, समाजशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे, नीतिशास्त्र आहे, अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला सामाजिक शास्त्राची सुद्धा देता येते.
आता शास्त्र कशाला म्हणायचं, शास्त्राचे किती प्रकार आहेत हे पाहिल्यानंतर आपण अर्थशास्त्राचा अर्थ काय आहे आणि अर्थशास्त्राच्या ज्या विविध अर्थतज्ञांनी व्याख्या केलेल्या आहेत त्याचा सुद्धा आपण आढावा घेऊया. बघा, अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं आणि इकॉनॉमिक्स हा जो शब्द आहे तो आयकोनोमिया या मूळ ग्रीक शब्दापासून तयार झालेला आहे. आता आयकोनोमिया या शब्दाचा अर्थ कौटुंबिक व्यवस्थापन असा होतो. अर्थशास्त्र हे अतिशय प्रगत आणि आधुनिक अशा स्वरूपाचं सामाजिक शास्त्र आहे आणि त्यामुळे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ पॉल सॅम्युएल्सन यांनी सामाजिक शास्त्राची राणी म्हणजे अर्थशास्त्र या शब्दामध्ये अर्थशास्त्राचं वर्णन केलेलं आहे. तर अर्थशास्त्राचा नेमका अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला कौटिल्यांनी सुद्धा अर्थशास्त्राची जी व्याख्या केलेली आहे ती समजून घ्यावं लागेल. कौटिल्य त्यांनाच आर्य चाणक्य किंवा विष्णुगुप्त असं म्हटलं जातं, तर त्यांचा सुद्धा आर्थिक दृष्टिकोन हा मला अर्थशास्त्राचा अर्थ समजून घेण्यासाठी हा लक्षात घ्यावा लागेल. कोण होते हे आर्य चाणक्य? आर्य चाणक्य चंद्रगुप्त मौर्याचे प्रधानमंत्री होते आणि त्यांनीच सर्वप्रथम अर्थशास्त्र हा जागतिक कीर्तीचा ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथामध्ये त्यांनी प्रजाजनाचं कल्याण करण्यासाठी राज्यांनी कुठल्या स्वरूपाचे आर्थिक व्यवहार केले पाहिजेत, ते कशा असले पाहिजेत याच्या संदर्भामध्ये या ग्रंथामध्ये त्यांनी भाष्य केलेलं आहे. अर्थशास्त्रातील एक मूलभूत अशा स्वरूपाचा जागतिक कीर्तीचा ग्रंथ म्हणून आपल्याला कौटिल्याच्या अर्थशास्त्राचा उल्लेख हा करावा लागेल. तर कौटिल्यांनी अर्थशास्त्र कशाला म्हटलेलं आहे? तर कौटिल्यांच्या मतानुसार अर्थ म्हणजे संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांच्या मतानुसार संपत्तीचं संपादन आणि व्यवस्थापन करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. संपत्तीचं संपादन आणि व्यवस्थापन ही अर्थशास्त्राची त्यांनी जी व्याख्या केलेली आहे आणि अर्थशास्त्राच्या ग्रंथामध्ये त्यांनी त्या संदर्भामध्ये जे भाष्य केलेलं आहे तर त्यांच्या त्या व्याख्येवरून किंवा त्यांच्या त्या व्याख्येची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये सुद्धा आपल्या लक्षात येऊ शकतात. एक तर त्यांचं असं मत आहे की संपत्तीची निर्मिती करणं हे सरकारचं किंवा राज्याचं मुख्य कार्य आहे. राजांनी त्या संदर्भामध्ये दक्ष राहिलं पाहिजे. जनतेचं आर्थिक कल्याण करण्यासाठी प्रशासकीय व्यवस्था ही भक्कम आणि सुदृढ पायावरती उभा टाकली पाहिजे असंही त्यांचं मत होतं. तर अर्थशास्त्राचा हा अर्थ पाहिल्यानंतर आपण अर्थशास्त्राच्या संदर्भामधल्या काही सुप्रसिद्ध अशा स्वरूपाच्या